मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा आरक्षणासाठी मुंबईतील व महाराष्ट्रातील तमाम मुस्लिम समाज हा मोठा भाऊ म्हणून आज आमच्या पाठीमागे उभा टाकलेला आहे। याच्याबद्दल आम्हाला आमच्या मुस्लिम बांधवाचा, आमच्या भावाचा मनापासून गर्व आणि अभिमान आहे। याचं मी स्वागत करतो मुस्लिम बांधवाचं। त्या सर्व समाजाला समजून घेतलं पाहिजे की मराठा आणि मुस्लिम हे भाऊ भाऊ आहेत, कारण महाराष्ट्रातला मुस्लिम हा त्या ठिकाणी मराठाच आहे हे आम्ही अत्यंत स्वाभिमानाने आणि सन्मानाने सांगतोय। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पण मुस्लिम त्या ठिकाणी मराठा समाजाच्या बाजूने लढत होते, ती न्यायाची आणि हक्काची लढाई होती। आता सुद्धा त्या ठिकाणी हा मुसलमान भाऊ आमच्या पाठीमागे उभा टाकतो आहे। याचा निश्चितच केवळ आरक्षणापुरता हा विषय नाही, कारण याच्यामुळं महाराष्ट्रातलं सामाजिक एकात्मता आणि एकतेचं जे वातावरण आहे ते सुद्धा याच्यामुळे मजबूत होणार आहे। आमच्या या लोकशाहीला सुरुंग लावण्याचं काम या 2-3% लोकांकडून जे होत आहे त्याचा मनसुबा आम्ही नक्की उधळून लावू याची आम्हाला खात्री आहे। कारण या देशातली लोकशाही नष्ट करण्याचं काम या लोकांना करायचंय। आज इथं आम्हाला चित्र दिसतंय की प्रस्थापित मीडिया म्हणून जो सांगतो आहे तो इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, हा मीडिया इथं येत नाही। याच्या पाठीमागचं कारण कोणतं आहे? मंत्र्याच्या घरी कुत्रं मेलं तर जो मीडिया जातो तो मीडिया एवढा मोठा कोटीनं समाज उभा टाकल्यावर येत नाही। याचा अर्थ मीडिया विकल्या गेलेला आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मीडिया म्हणजे या देशाच्या लोकशाहीचे डोळे आहेत आणि ते बंद करण्याचं काम त्या सरकारने केलेलं आहे। आणि म्हणून एक चांगली बाब कोणती आहे? हा मीडिया गेला तेल लावत जाऊ द्या तिकडं। आमचा हा सोशल मीडिया जे काम करताय ना, या सोशल मीडियाचा आम्ही मनापासून आभार मानतो आहे। कारण तुम्ही जर ठरवलं तर काय बी होऊ शकताय, कारण त्यांनी खोटं विकलंय, आपण खरं विकतो आहोत आणि खरं सांगत आहोत। म्हणून तुमच्या सर्व सोशल मीडियाचं आम्ही समाजाच्या वतीनं, राष्ट्राच्या वतीनं मनापासून त्या ठिकाणी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतोय। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे राष्ट्रीय एकात्मतेचे विचार पोहोचण्याचं काम आपण सर्वांनी केलं, त्याबद्दल मनापासून या ठिकाणी मला आनंद वाटतोय।